13व्या अध्यायामध्ये माऊली ज्ञानोबा सांगतात की पै व्याकरणी चोखडा, व्याकरणामध्ये त्याचा कोणी हात धरू शकत नाही. असा जरी असेल तर्की अति गाढा, तर्कामध्ये अतिशय गाढा पंडित आहे, परी आत्मज्ञानी पुढा जात्यंदुतो. पण त्याला जर आत्मज्ञान नसेल, अध्यात्मशास्त्राची माहिती नसेल तर तो जन्मांधळा आहे. मग मोर जो आहे त्या मोराच्या अंगावरती 1000 डोळे आहेत. त्या पंखांवरचा डोळाच आहे, नाही एक एक डोळा आहे एका पंखावर. अशा 1000 डोळ्यांनी युक्त जरी मोर असला, पण मुख्य जी दृष्टी आहे पाहायची ती जर आंधळी असेल, माऊली म्हणतात मोरा अंगी असोसे पिसे भरलिया हाती बहुवसे, परी एक दृष्टीविन नसे तैसे झाले विद्वांसा. या विद्वानांना नेमकी अध्यात्माची दृष्टी नाही. आणि बाकीचे हे जे 1000 नयन आहेत ना, ताल स्वर ऋचा वेद मंत्र कर्मकांड ज्ञानकांडातले विषय एवढे तंतोतंत माहिती आहेत. बाबा मला तर असं वाटतं ना, खरं सोनं आहे ना त्याच्यापेक्षा हे बेंटेक्स जास्त चमकतंय. आता सगळीकडेच बघा तुम्ही, जास्त चमक कमाला जास्त आहे. खऱ्या सोन्याची चमक नाही एवढी. ओरिजिनल जेवढ्या जेवढ्या वस्तू आहेत त्या अशा भडक नसतात. चंदनाचा सुगंध जो आहे ना हा असा भडक नाहीये. हा ध्यानामध्ये ठेवा. ओरिजिनल चंदन जो आहे तो किती शीतल असतो. तो शीतल चंदन जर तेलाच्या उकळत्या कढईमध्ये टाकला तर सर्व तेल थंड करण्याचं सामर्थ्य त्या चंदनात आहे. त्याला मलयगिरी चंदन असं म्हणतात. आता मिळूनही बी जर समजा त्यांना माहीतच नाही अज्ञानासह, मलयगिरी चंदनाची झाडाच्या झाड आहेत, वनाच्या वन होती. आणि तिथे राहणाऱ्या त्या भिल्लांनी काय करावं, त्याचे ते लाकडं तोडायची आणि त्या ठिकाणी त्याचं सरपणाला इंधन म्हणून वापर करायचा स्वयंपाक करायला. आणि कोणीतरी जाणकार तिथे आला आणि त्याने सांगितलं, अरे हे सगळं तुम्ही साफ करून टाकलं. ही सगळी चंदनाची झाडं होती. मी 10 वर्षापूर्वी आलो, 12 वर्षापूर्वी तेव्हा पाहिलं ही चंदनाची झाडं होती. याच्यातला एक एक तुकडा नेऊन विकला असता तरी तुम्ही अब्जोपती झाले असते. तुम्ही आहे का आता कुठे झाड एखादं म्हणले आहे, उरलेल्या याच्यामध्ये त्यांना करोडपती बनवलं ते एकाच झाडामध्ये. पण कशामुळे ते परिज्ञानी विन नसले. आणि मग माहीत तर सगळ्यांना आहे, जगामध्ये असं कोण नाही की देवाचं भजन करत नाही. माऊली ज्ञानोबा म्हणतात, देख मनुष्य जात सकळ. याच्यात कोणीच नाही वगळलं बरं का, सगळी माणसं धरली जगतातली. देख मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशीळ झाले असे केवळ माझ्या ठाई. पण पुढे मात्र परी किंवा पण आला का काहीतरी आहे गडबड म्हणायचं. परी ज्ञाने विन नासिले ज्ञाने विन नासिले बुद्धी मनोनी बुद्धी आले. आणि कल्पने ते कल्प लागले अनेकत्व. कल्पनेनं अनेकत्वपणाला प्राप्त झाले. पण सगळं ते मनुष्यजात भजनशील आहेच. मग त्याच्यामध्ये 17व्या अध्यायामध्ये श्रद्धात्रय विभाग योगोनाम असं त्याला नाव दिलं आणि त्याच्यामध्ये निवाडा करून टाकला. हे सगळे भजनशील जरी असले तरी माझ्यापासून विन्मुखच आहे. कारण ज्या श्रद्धेमध्ये 3 प्रकार त्यांनी केले, तपाचे 3 प्रकार केले, प्रत्येक गोष्टीचे 3 प्रकार केले. प्रत्येक गोष्टीचे का केले ते तर प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. 3च प्रकारची माणसं आहेत. कुठेही गेले तरी 3च प्रकारचे. ब्रह्मांडात गेले तरी 3 पेक्षा 4थ्या प्रकारातला नाही. 3 प्रकारचीच आहेत सगळे. सत्व रजतम आहे ज्यांच्या अंगीन याची गुणी जग वाया गेले. सात्विक सुद्धा वाया गेले, रजोतम गुणी तर सोडा. तुकाराम महाराज म्हणतात सात्विक सुद्धा वायाला गेले. कारण सात्विक लोकांचा आत्मज्ञान आणि अध्यात्मज्ञान जाणून घेण्याकडे ओढाच नाही. त्यांच्या मताप्रमाणे देवाच्या संज्ञा केलेल्या आहेत त्यांनी. अवजानंती माम मोडा मानुषीं तनुमासेसा परमभाव मजानंतो मम भूत महेश्वरा. नाथ महाराजांनी सोप्या भाषेत सांगितलं, शिळा तांब्याचे बाहुली केले, पाठ मांडवून वरी बैसविले, शुद्ध पाण्याने प्रक्षाळिले, मना आले ते नाव ठेवलेले. किती किती दैवत बाबा भक्ती. मग मनुष्यजात सकळ स्वभावता भजनशील आहेच, पण त्यांची दैवतही तशी. तमोगुणी माणसाची भक्ती, तमोगुणी माणसाची दैवतही तशी. रजोगुणी माणसाची भक्ती तर रजोगुणींचा देवही वेगळा, सत्वगुणातले जे आहेत त्यांचा देवही वेगळा. अशी सगळ्यांची रेलचल भक्तीची चाललेली. पण खरा देव जो आहे या 3ही गुणांच्या अतीत जो आहे तो खरा देव आहे. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा.
दत्तात्रेयांचं स्वरूप सांगताना तिन्ही गुणांच्या अतीत असणारा असा त्याला देव असं म्हणतात. मग आता जे तमोगुणी आहेत त्यांची दैवत बी पिशाच, राक्षस, यक्ष, रक्ष, गंधर्व ही त्यांची दैवत. देवाने सुद्धा तमोगुणींकरता अवतार घेतला खंडोबाचा. भगवान शंकराने अवतार घेतलेला आहे खंडोबाचा. खा प्या पण आमची भक्ती करा. कधीतरी याल तुम्ही माळ घालाल तिकडून त्याच्यातून रजोगुणात येतात. रजोगुणी माणसांचा देव तिकडे येते, आंध्रमध्ये जातात. ते काय त्याचं नावच माझ्या डोक्यात बालाजी. बालाजी रजोगुणी माणसाचा देव, महाविष्णूचाच अवतार आहे तो. पण त्यांनी अधिकारानुसार त्याला यांना तसं भाजायला लावू आपण. असती एकदम नाही अध्यात्मावर येणार, देवस्वरूपाकडे येणार नाही. तर त्यांची आवड कशाचे काय तशी काही मग संप्रदाय बी तसेच निघाले. कुछ भी खाओ हमारे पास आओ. पण पूर्णत्व नाही त्याच्यामध्ये. वाटचाल आहे म्हणू असं म्हणावं, पण पूर्णत्व नाही आहे त्याच्यामध्ये. आणि सत्वगुणातला जो देव आहे तो हा बघा, तो सत्वगुणी माणसांच्या ज्या देवता आहेत ना ह्या पहा ना, विष्णू सारखे महाविष्णू नाही, महाविष्णू तत्वदर्शक आहे. पांडुरंग परमात्मा, प्रभू रामचंद्र ही सत्वगुणी माणसांच्या देवता आहेत. परंतु ही दैवतच आहे ती, हे देव नाही, हे सगळे दैवत आहेत. हा अवतार आहे. पण अवतार जरी हे ठिकाणी असले तर त्यांचं मूळ स्वरूप काय आहे? तो देव आहे, तो देवांचाही देव आहे. दासबोधामध्ये सांगितले कोवी आले, ब्रह्मा सृष्टीचा निर्मिता, विष्णू प्रतिपादिता, रुद्र संहार करता, या तिघांसही निर्मिता कोण आहे? तो देव ठाई पडेना, तरी यमयातना चुकीजेना. ब्रह्मदेवाला कोणी निर्माण केलं? विष्णूला कोणी निर्माण केलं? शंकराला कोणी निर्माण केलं? तो देव. त्याला भजावं लागेल तुम्हाला, त्याची उपासना करावी लागेल म्हणजे. तो खरा देव आहे. म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणावं लागलं, कोणीतरी अभंग घेतला होता चिंतनाला, देव देव म्हणून व्यर्थ का हिंडसी, आणि निज देव नेनसी मुळी कोण. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, ज्ञानदेव म्हणे भजा. मग आत्मदेवाला भजायचं म्हणजे काय? जसं बाकीच्या देवतांना उपचार आहेत तसं तो आत्मा जो आहे तो सगुण आहे का? मग त्याला भजायचं कसं? सगुणाला भजण्याची रीत आहे. सगुण असेल तर त्याला त्या ठिकाणी मूर्ती रूपानं असेल, साकार रूपाने, सगुण साकार रूपाने, तर त्याला आंघोळ घालाल, त्याला फुलं वाल, गंधाक्षदा, सुगंधित द्रव्य अर्पण कराल. आणि निर्गुणाला भजायचं कसं? निर्गुणाला कसं काय भजायचं? त्याची पूजा उपचार कसं करणार? भजा सांगितलं तुम्ही, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेव. तर आत्मदेवाला भजणं म्हणजे आत्मस्वरूपाला जाणणं, अनात्मवस्तू आणि आत्मवस्तू या दोन्हीतला भेद जाणणं. नश्वर जे असेल ते तत्व अविनाशी नश्वर आहे, आणि बाकी जे हे आहे नाशिवंत आहे त्याचा व्यतिरेक करून आणि मग त्या ठिकाणी अन्वय करायचा. मग तो सर्वत्र आहे असा भाव धरायचा. त्याच्यातलं काही व्यतिरेक करायचं नाही काहीतरी. चला, विषय आपल्याला लांबवायचा नाही. तर हे झालं समजा की त्या ठिकाणी तो जो देव आहे आत्मा, किती आव्हानात्मक बोलायचे श्रीपाद बाबा. आत्माच देव आहे असं महाराष्ट्रातल्या किती कीर्तनकार प्रवचनकारांना अनुभव आहे. म्हणजे नाही असं स्पष्ट म्हणत होते, पण कोणी कधी विचारायला आलं नाही का? नव्हताच म्हणूनच. नव्हताच ना अनुभव, नाहीच. चला, मग हा जो आत्मा आहे तो आपल्या ठिकाणी आहे शरीर उपाधीच्या दृष्टीनं, म्हणून त्याला आत्मा म्हणलं. आणि तेवढाच नाहीये, तुमच्या उपाधीपुरता मर्यादित नाहीये देहापुरता, तर सर्व व्यापक आहे आत्मा असं समजून घेणं म्हणजे आत्म्याला भजणं आहे. त्याचं भजणं असं आहे त्याचं. तर मग तो आपल्या या उपाधीनुसार, जसं घटरूपी उपाधीमध्ये आकाश आलं म्हणून घटाकाश नाव पडलं, या मठरूपी उपाधीत ही पोकळी आकाश आलं म्हणून याचं नाव मठाकाश पडलं. पण हे एवढंच नाहीये, तर याच्या बाहेरचं आणि हे एकच आहे. घटातलं आकाश आणि मठातलं आकाश आणि मठाकाश हे एकच आकाश आहे. उपाधी दिसते म्हणून घटाकाश मठाकाश आहे. या उपाधीमुळे त्याला आत्मा म्हटलं. नाही तर तो आत्मा बाहेरचा आहे तो परमात्मा, तर नाही, परमात्माच आहे. आत आहे म्हणून आत्मा, आणि बाहेर आणि आत सर्वत्र ओतप्रोत आहे म्हणून परमात्मा किंवा ब्रह्म, व्यापक आहे ब्रह्म. मग आता त्या ठिकाणी हे